नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वृक्षारोपण, अन्नदान व जीवनावश्यक साहित्य वाटप करून इंजिनियर R.D. मगर यांचा 60वा वाढदिवस साजरा. परभणी 17 जुलै 2026. समाजसेवेचा संदेश देत इंजिनियर R.D. मगर यांचा 60वा वाढदिवस परभणी शहरातील वसमत रोडवर आसोला पाटीजवळ असलेल्या स्नेह महिला वृद्धाश्रमात गुरुवारी दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी 3 वाजता अत्यंत साधेपणाने व सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, वृद्धाश्रमातील महिलांना अन्नदान तसेच जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. उपस्थितांनी समाजातील गरजू व निराधार घटकातील संवेदनशीलता जपण्याचा संदेश दिला. इंजिनियर R.D. मगर हे गेल्या अनेक वर्षापासून आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्याची परंपरा जपत आहेत. अनेक निराधार व ज्येष्ठ महिलांना आपल्या नातेवाईकाकडून आधार मिळत नसल्याने त्या वृद्धाश्रमात जीवन व्यतीत करतात. अशा मातृवंत महिलांच्या सहवासात वाढदिवस साजरा करून त्यांना आपुलकी, सन्मान आणि मायेचा आधार देण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत आहेत. या कार्यक्रमाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सत्तार इनामदार रमेशजी सारडा, धाराशिवचे पत्रकार भगीरथजी बद्दर, पत्रकार राजू मुंदडा, स्नेहा महिला वृद्धाश्रमाच्या संचालिका सुनीता आहिरे, अनिल आहिरे, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष दिलीप बनकर, उपाध्यक्ष शेख सरफराज, सय्यद खदीर, रवी साबळे, मुकुंद नंद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी इंजिनियर R.D. मगर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा कौतुक केले. समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात विशेष छाप पाडणारा ठरला. महान रचनात्मक प्रतिभावंत राष्ट्रनिर्माते शेकडो वर्षाच्या काळोखानंतर 19 फेब्रुवारी वाटलं पाहिजे. अरे आई जर आजारी पडली ना, लोक म्हणता आमची किडनी विकतो, 1-2 लाख रुपये देतो, पण आमच्या आईला वाचवा. याच्यासाठी मुलं धडपड करत असतात आणि जे आबाकी मुलं त्या आईला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडतात. म्हणजे तुम्ही कुठल्या जन्माचं पाप फेडणार आहेत, काय करणार आहेत? अरे जी माऊलीने तुम्हाला जन्म दिला ना, जेव्हा तुम्ही जन्म दिला, तुम्ही डोळे उघडताना तुमच्या समोर फक्त तुमचे आईबाप होते. आणि म्हातारपणी त्या आईबापाची एवढीच इच्छा असते रे, की आम्ही डोळे मिटताना आमच्या समोर फक्त तुम्ही असावं, फक्त आमच्या डोळे मिटताना तुम्ही आमच्या समोर असावं. त्याची फार माफक अपेक्षा असते, त्याची तुमच्याकडून काही जास्त अपेक्षा नसते. अरे त्या आई बापाने पोटाला चिमटा देऊन तुमचं आयुष्य वाढवलं, तुम्हाला पुढे केलं, तरी तुम्ही लोक त्या आई वडिलांची भेटी करत नाही. इतके कसे म्हणजे निष्ठुर होऊ शकतो? आणि या अशा मुलांमुळे, अशा मुलींमुळे आज वृद्धाश्रम खचाखच भरत चालले, वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आणि माऊली आणि मातांची आणि वडीलधाऱ्या माणसांची संख्या वाढायला लागली आहे. अरे मी 1-2 ठिकाणी वृद्धाश्रमात मी नेहमी जात असतो, इथे तर येतोच असतो सर, पण मी पुण्याला काही वृद्धाश्रमात गेलो, काही उदगीरला गेलो आणि काही मुंबईला गेलो. अहो काही माऊल्यांना मी असं सहज भेटलो 2 मिनिटं, तर एक माऊलीने मला सांगितलं, साहेब माझा नवरा खूप मोठा क्लास 1 अधिकारी होता, खूप मोठा अधिकारी होता, इतका पैसा कमवला होता, पण मला शुगर झाली, माझी शुगर 650-700च्या खाली होत नव्हती आणि अचानक माझ्या नवऱ्याचं निधन झालं आणि सून आणि मुलगा मला जेवायला देत नव्हता, मला चहा प्यायला देत नव्हता. दोघं आरामात बसायची, मी 4-4 तास त्यांच्यासाठी बसायचो, पण ते मला चहाला सुद्धा विचारत नव्हते आणि माझी शुगर कमी होत नव्हती, मला दवाखान्यात दाखवत नव्हते, औषधं नाही कुठल्या प्रकारची. मग मला शुगर वाढल्यामुळे माझ्या डोळ्यात दुखत झालं, मला आंधळापणा आला. तर माझ्या मुलाने मला, मी आंधळ झाल्यानंतर, मी आज कोट्याधीशाची बायको, माझ्या घरी 4-4 नोकर असायचे, पण मला आंधळ आल्यानंतर माझ्या मुलाने नेऊन मला वृद्धाश्रमामध्ये आणलेले. त्या आईला इतकं रडू यायचं, ती म्हणते मला आज काही दिसत नाही, मला आज खरी माझ्या मुलाची गरज आहे, सुनेची गरज आहे. आणि त्यांनी मला एखाद्या लावारीस बाईसारखं मला वृद्धाश्रमात आणून सोडलेले. म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे. म्हणजे ह्या मुलांना काहीच किव येत नाही आपल्या आई वडिलांबद्दल. अहो एका मातेच्या बद्दल तर मी असं बघितलं, त्या मातेला फक्त 2 मुलीच होत्या, 2 मुली. आपण म्हणतो ना की मुलगा असला तर निष्ठुर असतो आणि 2 मुली, नुसत्या मुली असल्या ना मुलींना खूप प्रेम असतं, हा पण भ्रम तुम्ही काढून टाका. आजकालच्या मुली तुम्ही बघितल्या ना, आता
काही गोष्टी सांगून येतोय. फक्त मी वृद्धाश्रम ह्या विषयाबद्दल बोलतोय आणि वृद्धाश्रमातले उदाहरण देतोय. त्या माऊलीला तिची मुलगी, एक मोठी मुलगी आणि छोटी मुलगी. तर मोठी मुलगी आईला काहीच सांभाळत नव्हती, काहीच नव्हती. आणि लहानी मुलगी कॉलेज झालं, सगळं झालं, तिचं लग्न जमलं आणि आई ती मुलगी राहायची. पण ज्या वेळेला त्या मुलीचं लग्न जमलं ना, तिचा नवरा परदेशात नोकरीला गेला, मग तिला जावं लागणार होतं. ती मुलगी म्हटली की मोठ्या बहिणीला, आई तू आईला सांभाळ. दिदी, ताई तू आईला सांभाळ, मी आईला तुझ्याकडे सोडते, मी अमेरिकेत चालली, मी 1 वर्षांनी परत येईल. तुम्हाला सांगतो ती मोठी बहीण काय म्हटली माहिती का? ऐकून घ्या. तुला जर आईला सांभाळण्याचं होत नसेल ना, माझ्याकडून पण होणार नाही. आपण काय करू, त्या आईला जेवणामध्ये विष देऊन मारून टाकू. म्हणजे तुला बी सांभाळायचा त्रास नको, मला बी सांभाळायचा त्रास नको. अरे एवढी ती मुलगी मोठी निष्ठूर म्हटली. त्या लहान मुलीला खूप रडू आलं. तिला तिच्या आईवर प्रेम होतं. तिने मग विचार केला की आता मी माझ्या आईला एकटं सोडून रस्त्यावर तर जाऊ शकत नाही. मग तिने तिच्या आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडायला गेली. ज्या वेळेला वृद्धाश्रमात गेली त्यावेळेला आईने सर वगैरे सगळे विचारत असता की तुम्ही तुमच्या आईला का सोडताय, काय कारण आहे, कशामुळे कारण आहे, काय सोडताय. त्या लहान मुलीचं इतकं प्रेम होतं आईवर, ती बोलता बोलता बेशुद्ध पडली. तिला रडू आवडेना की माझ्या आईला मी आज सोडून चालले की ज्या माऊलीने आम्हाला पोटाचा गोळा म्हणून आमच्यासाठी कसं कसं कष्ट करून आम्हाला वाढवलं. म्हणजे इतकी निष्ठुर मुलं मुली झालेले बघितलेत आम्ही. अहो, एका आता लखनौची घटना, एका मिलिटरी अधिकारी होता, त्याची तर 2च मुलं होती बिचारी. दोन्ही मुलं, एक अमेरिकेला डॉक्टर होता आणि एक ऑस्ट्रेलियाला इंजिनियर होता. त्या बिचाऱ्या मिलिटरीवाल्या माणसाची पत्नी आजारी होती, ती वारली एक दिवशी. त्यांनी मुलाला फोन केला की बेटा, तुम्ही दोघं जण, तुमची आई आजारी होती तेव्हा तर तुम्ही आला नाही, आता तुम्ही एकदा येऊन जा आणि तुमच्या आईला भेटून जा, तुमची आई तुमची खूप आठवण काढते. ते दोन्ही मुलं म्हणतात, पप्पा आमच्या इतक्या मोठ्या नोकऱ्या आहे, आम्हाला इतका पगार आहे, आम्हाला तिकडे यायचं म्हणजे खूप पैसे खर्च होतात. तुम्हाला अगर दवाखान्यात जायचं असेल तर मी तुम्हाला पैसे पाठवून देतो, तुम्ही दवाखान्यात जाऊन या, चांगल्या हॉस्पिटलला दाखवा. शेवटी असे करता करता एक दिवस ती माऊली मेली. ती माऊली ज्या दिवशी मेली ना, त्या माणसाला खूप रडू आलं. मग त्याने मुलांना फोन केला, बाळानो, अरे आता तरी तुम्ही या, कारण इतक्या दिवस तुम्ही तुमची आई इतकी आजारी असताना तुम्ही आला नाही, तुम्हाला काही तिची कीव आली नाही, पण की तुमच्या आईच्या अंत्यविधीला तरी या. त्या परदेशातून अंत्यविधीला पण येताना एकच लहानच मुलगा आला. मग त्याला वडील म्हटले, काय बाबा तू आला, दादा का नाही आला? तो म्हटला, दादा म्हटला आईच्या वेळेला तू जा, बाबांच्या वेळेला मी जाईल. म्हणजे आई वडिलांना वाटून घेणारी पिढी निर्माण झाली आजच्या जमान्यामध्ये आई वडिलांना. तो वडील म्हणतो, बेटा तुला जर त्रास झाला, पुन्हा तुझ्या भावाला मी त्रास होऊ देणार नाही. त्याचे वडील रडत रडत बाजूच्या खोलीत जातात, आईचं प्रेम बाजूला असतं. तो वडील आपल्या रूम मध्ये रडतात, ओक्साबोक्सी रडायला लागतात, खूप रडतात. आणि रिटायर्ड मिलिटरी असल्यामुळे त्यांच्याकडे रिव्हॉल्वर असते आणि मध्ये जाऊन धडाडकन स्वतःच्या टोक्याला पण गोळी मारून घेतात. ते पण जागेवर खलास होतात. आणि चिठ्ठीत लिहून झालेलं असतं, बाळा तुला जास्त पुन्हा त्रास नको, म्हणून एकाच वेळेला दोघांचा अंत्यविधी करून जा. म्हणजे बघितलं का तुम्ही काय म्हणता, मुलं वंशाच्या दिवा, काय वंशाच्या दिवा, काही नाही. मी म्हणतो ना, अरे ज्या आई मुलांना म्हणजे आई वडिलांना मुलगा मुलगी ना, ते सगळ्यात सुखी आहे आजचे काळ. त्यांनी काही काळजी करायची नाही. असे स्नेह मंदिरासारखे वृद्धाश्रम आमच्या आईले सरांसारखे त्या आश्रमामध्ये तुम्ही नाव नोंदवा आणि तिथे या, तिथे राहा, काही गरज नाही. आणि अंत्यविधीची पण सोय झालेली आहे आजकाल सगळं मुंबईला झालेलं आहे. 25,000 रुपये भरायचे, 25,000 रुपये तुम्ही जिवंत असताना भरलात की तुम्ही मेल्यानंतर ऑटोमॅटिक ती गाडी घरी येणार, तुमच्या घरी येऊन तुमचा अंत्यविधी करणार. त्या मशीनमध्ये सगळे तुमची राख करणार. कोणी पाहुण्याची गरज नाही, कोणी नातेवाईकाची गरज नाही, कोणी मुलाची गरज नाही, कोणी मुलीची गरज नाही. आणि आता तुम्ही माऊलांनी असं खंबीर होता आलं पाहिजे. कारण मी सांगतो, आता रडत बसण्याचे दिवस नाहीये, तर लढत बसण्याचे दिवस आहेत. अरे तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य, तुमचं तारुण्य मुलाच्या संगोपनामध्ये घातलं आणि मुलांवर आशा ठेवतात, मुलांवर अशी ठेवतात की माझे मुलं मुली माझं म्हातारपणी करतील. हे सगळं सोडून द्या, हा भ्रम मनातला काढून टाका. कोणाकडून अपेक्षा करू नका, कारण हे आज अपेक्षा करण्यासारखं काहीच राहिलं नाहीये. अरे
काय म्हणतो ना आपण, फक्त आई किती प्रेम करते ना हे फक्त त्या मुलांना कळत नाही, हे फार अभागी आहेत. मी एका गावातला किस्सा सांगतो. एक दहाव्याचं होतं, दहाव्याचा प्रोग्राम होता आणि त्या बाईला एक वेळी मुलगी होती त्या आईला फक्त, आणि मुलगा पुण्याला सर्व्हिसला होता. ज्यावेळेला ती आई वारली, तिचं 10वं होतं, त्या 10व्याचा किस्सा सांगतो. किती मार्मिक आहे. एक आई किती प्रेम करते आणि एका आईचं प्रेम किती असतं त्याचं उदाहरण सांगतो. ज्या दिवशी ते 10वं असतं, त्या 10व्याला ज्यावेळेला त्या आईच्या 10व्याला सगळं भात वगैरे शिजून ठेवला त्या झाडाच्या खाली ठेवता पिंडदान करायच्या वेळेला, तर ते सगळे पाहुणे रावणे सगळे जमलेले असतात. मुलगा जमतो, ती वेळी मुलगी असते, गावातल्या बाया पाहुणे असतात. ते सगळेजण म्हणतात कावळा शिव, कावळा शिव, काक स्पर्श कर, पण तिथे तो काक स्पर्श होत नाही. सगळेजण म्हणतात. ते काक स्पर्श का होत नाही माहिती का तुम्हाला? त्या आईचा जीव ना त्या वेड्या मुलीमध्ये अडकला असेल. कारण ती वेडी मुलगी कशी राहील? कारण त्या वेड्या मुलीमध्ये त्या आईचा जीव अडकलाय म्हणून तो काक स्पर्श होत नाहीये. म्हणून त्या मुलाला सांगतात, अरे तू तुझ्या आईला वचन दे की सांग की मी हक्काचा सांभाळ मी करेल, आई मी करेल, तू काक स्पर्श कर, तू एकदा शिव. तरी ती आई तो कावळा शिवत नाही. कावळे सगळे बसलेले असतात लांब दूर, एक कावळा सुद्धा येत नाही. मग तो आपल्या सगळ्या बाया म्हणतात त्या वेड्या पोरीला आणा म्हणे. त्या वेड्या पोरीला, ती हसते ना वेड्यासारखी, तिला आणा, तिच्या हाताने करू द्या. तरी कावळा शिवत नाही पिंडीला. मग शेवटी त्या भावाला सांगतात की तू समोर जा आणि तुझ्या आईला वचन दे. तो आईच्या त्या दावाजवळ जातो, आईला वचन देतो, आई मी माझ्या मुलाची शपथ घेतो, मी अक्काला वाऱ्यावर सोडणार नाही, मी अक्काला एकटं सोडणार नाही. तर मला माहिती आहे जोपर्यंत ती तुझ्याजवळ होती तू कुठं लग्नाला गेली नाही, कुठं खोट्या आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्व साक्षी आहोत. आमचे परममित्र महाराष्ट्र भूषण इंजिनियर RD मगरसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित या सिनेहागृह आश्रमचे या जमिनीचे वा इमारतीचे मालक आमचे मित्र दीपक ताकजी, धाराशिव इथून या सोहळ्याला उपस्थित असलेले इंजिनियर RD मगरसाहेब यांचे सहकारी मित्र रमेशजी सागा, या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले फोनचे संपादक भगीरथजी बदर, या वर्धा आश्रमच्या सर्व सचिव संचालिका आमच्या भगिनी सौ सुनीताताई आयरेजी, त्यांचे मिस्टर आमचे भाऊजी, कारण बदर साहेबांनी सांगितलं की आपण सर्वांचे जे भाऊजी आहेत असे आमचे मित्र अनिलरावजी आयरे, त्यांचे सर्व सहकारी, या सोहळ्याला उपस्थित असलेले दिलीप बनकरजी, सरफराज शेखजी, आमचे संस्थेचे जिल्हा अध्यक्ष योगेश मुळीकर, आणि आज मगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोनेकर सोहागा असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मराठवाडा सत्ता संघर्षाचा प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते संपन्न झाला. मी दिलीप बनकर, कार्यकारी संपादक सरफराज शेख यांना शुभेच्छा देतो. आणि बदर साहेब म्हणल्याप्रमाणे वृत्तपत्र काढणं अतिशय सोपं आहे, पण त्याला चालविणं फार अवघड आहे. त्याच्यासाठी म्हणतो की वृत्तपत्र हे जाहिरातीवर चालण्याचा एक मार्ग आहे, पण आजकाल लोक जाहिरात देण्यासाठी कानकून करतात. असा किती खर्च करतील
पण वर्तमानपत्र कशासाठी असतं याची जाणीव असतानाही कानाडोळा करणारे या परभणी शहरातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आहेत असं म्हणणंही वावगं ठरणार नाही. परंतु मी बनकर साहेब व सतपाल शेखजी यांना त्यांच्या या वृत्तपत्र चांगलं चालावं अशी मनातून शुभेच्छा देतो. आज विशेष हा सोहळा महाराष्ट्रामध्ये इंजिनियर आर.डी. मगर हे नाव प्रख्यात झालेलं आहे, गाजलेलं आहे. ते याच्यासाठी की बदर साहेब म्हणले ते फार चांगले प्रवक्ता आहे आणि त्यांचं यूट्यूब चॅनलवर सुद्धा इंस्टाग्राम आहे आणि इंजिनियर आर.डी. मगर यांचं भाषण ऐकावं अशी इच्छा ठेवणारे या महाराष्ट्रातील भरपूर आहेत. मी इंजिनियर आर.डी. मगर साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. मगर साहेब, तुम जो 50 साल के दिन हो 50,000, आप इस शहर के नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र के एक अभ्यासु, जानकार और सबको लेके चलने वाले एक व्यक्तिमत्व है. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या परभणी जिल्ह्याला लाभलं आणि ते परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र झाले. खरं जर पाहिलं तर ते जळगाव जिल्ह्यातील 40 गावचे रहिवासी आहेत. शालेय शिक्षण जीवनामध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबाची पूर्ण जिम्मेदारी त्यांच्यावर आली. 4 बहिणी, 1 भाऊ. आई आता करावं तर काय करावं. मगर साहेब सदन नाही. बदर साहेबाला थोडी माहिती चुकीची मिळाली कारण मी मगर साहेबाला 40 वर्षापासून ओळखतो. त्यांनी शिक्षण करताना गॅरेजवर काम केलं आणि त्या गॅरेज मधून मिळणाऱ्या पैशातून आपल्या शिक्षणाची फीस आणि त्यातूनच आईला कसे पैसे पाठवता येईल हा विचार त्यांच्या मनामध्ये होता. त्या काळामध्ये 100-150 रुपये महिना, त्या 150 रुपये महिन्यातून आईला 75 रुपये कसे पाठवता येईल हे विचार मगर साहेबांच्या मनामध्ये त्या काळापासून होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग केली आणि नोकरी त्यांना सहज मिळत होती कारण ते टॉपचे विद्यार्थी होते. परंतु त्यातून त्यांनी व्यवसायाकडे कसं वळायचं हा त्यांच्या मनातला हेतू होता आणि तो 100% पूर्ण झालेला आहे. म्हणून लोक त्यांना म्हणते शून्यातून जग निर्माण करणारं व्यक्तिमत्व इंजिनियर आर.डी. मगर. एवढेच नव्हे, आम्ही मित्र असल्यामुळे ते मनातलं सगळं सांगतात. नेहमीच म्हणतात की सत्तारबाई स्नेहगृह आश्रम असोला येथील ज्या माता भगिनी आहेत त्या माझ्या मनातून जातच नाहीत. नेहमी ते माझ्या आठवणीमध्ये असतात. आज त्यांनी वाढदिवस कुठे चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा साजरा केला असता, पण चर्चेतून हे निष्पन्न झालं की त्यांचं ह्या माझ्या माता भगिनीवर केवढं प्रेम आहे. स्वतःच्या मुलामुलींनी ज्यांना तुम्ही जन्म दिला त्यांनी तुमच्यासाठी दारे लावून घेतली, पण चिंता करण्याचं कारण नाही. मगर साहेब असो, अनिलरावजी आयरे असो, सुनीताताई असो, यांनी तुमच्यासाठी ही दारे उघडली. तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. देव एक दार बंद करतो तो दुसरं दार उघडत असतो आणि ती दार आपल्या समोर आज उदाहरण आहे. आज मला
2 दिवसापूर्वी एक सत्य परिस्थिती वाचली, पाहिली आणि अनुभवली. सातारा जिल्ह्यातील एका कुटुंबाचं हे थोडं 5 मिनिटांमध्ये सांगतो, कारण आता मगर साहेब बी बोलणार आहे. एक शिक्षक होते, त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षांनी त्यांची पत्नी गर्भवती झाली. डॉक्टरकडे गेले, म्हणले मुलगा आहे का मुलगी बघा डॉक्टर साहेब. ते म्हणले मुलगी आहे. नको म्हणले आम्हाला. गर्भपात केला. दुसऱ्या वेळेस पुन्हा मुलगी, गर्भपात केला. तिसऱ्या वेळेस मुलगा. आनंद झाला, पेढे वाटले, बाजा काय झालं फलाण्या पत्रावला. आता मुलगा झाला. त्या मुलाचं शिक्षण केलं, त्या मुलासाठी सगळं आयुष्य घातलं. 2 दिवसापूर्वीची गोष्ट जास्ती नाही. आपल्या वडिलाला तो स्वतः कारमध्ये बसून आश्रमशाळेमध्ये घेऊन गेला. टीव्हीवर बातम्या आहेत, सगळ्या जगाची परिस्थिती आहे. आणि तो ग्रस्त आश्रमशाळेमध्ये जाईपर्यंत चुप्प होता, काही सुद्धा बोलायला तयार नव्हता. पण आश्रमशाळेमध्ये गेल्यानंतर तो जोरजोराने हसू लागला. तिथल्या सर्व मॅनेजमेंट कंपनीचे म्हणले, बाबा का हसत आहे, थोडं येडसड आहेत का काय मामा साहेब. मग तो पुन्हा रडू लागला. जेवढा हसला तेवढा रडू लागला. समजूत घातली. ते म्हणले माझ्या मुलाची काही चूक नाही, चूक माझी आहे. चूक माझी याच्यासाठी आहे, या अगोदर ईश्वराने परमेश्वराने मला 2 मुली देण्याचा निर्णय घेतला होता आणि तो मी हाणून पाडला. त्या दोन्ही मुलीचे गर्भपात मी माझ्या पत्नीला जबरदस्ती करून पाडायला लावले आणि 3ऱ्या मुलाचा हा जन्म करायला लावला. आणि त्या मुलानं आज मला माझी पत्नी वारल्यानंतर 13व्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 14व्या दिवशी आश्रमशाळेमध्ये आणून सोडलं. ते याच्यासाठी की तो आपल्या पत्नीशी म्हणजे यांच्या सुनेशी विरोध करू शकला नाही, फेस करू शकला नाही. आपल्या बायकोला म्हणू शकला नाही की माझ्या वडिलांनी सगळं आयुष्य माझ्यासाठी घातलं आणि तुला एका फक्त माझ्या वडिलाचा 2 टाइमचा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, म्हणून तू म्हणते की यांना कोणत्या आश्रमशाळेमध्ये नेऊन सोडा का. आणि ती तिची बी चूक नाही. ईश्वराने परमेश्वराने मला माझ्या मी जे कृत्य केलं त्याची मला सजा दिली. ती सजा आहे की मी त्या मुली ह्या जन्माला येऊ दिल्या नाही आणि या मुलाला जन्माला येऊ दिलं. म्हणून काय हरकत नाही, मला जाय म्हणले, तू तुझ्या माझा आशीर्वाद आहे तुला, मी तुला टळटळा देणार नाही, मी आशीर्वादच देणार, कारण मी तुला जन्माला आणलं. आणि कोणताही बाप आपल्या संतानीला आपल्या लेकाला कधीही टळटळा देत नाही. आमच्या पदवा म्हणतात, पदवा देत नाही. तू आनंदी राहा का. मी जोपर्यंत तुझ्यासाठी कधीही मी ईश्वराला हित प्रार्थना करी गेला आनंदामध्ये ऐश्वर ठेव, माझं काही हो. हे जग आज असं चाललेलं आहे. परंतु त्या जगामध्ये काही माणुसकी ठेवणारे, धर्माला पाळणारे, आपल्या कर्तव्याची ज्ञान काय, आपण काय केलं पाहिजे त्याची जाणीव होणारे बरेच लोक आहेत. ते आमचे अनिलराव आयरे आहेत, मगर साहेब आहेत, अनेक असे शेकडो लोक आहेत. पण काही लोक यांचा सुद्धा विरोध करायला तयार असतात. अरे काय करायला का, फोकट करायला का. अरे बाबा, तू घरचे 2 तुझ्या परिवारातले 2 माणसं सांभाळू शकत नाही. हे एवढे कष्टातून, एवढ्या मेहनतीनं त्यांना आपल्या सदस्य, आपल्या कुटुंबाचे सदस्य म्हणून त्यांचं पालन करतात. ही खरोखरच एक फार मोठी सेवा आहे. मी आयरे साहेबांना व माझ्या भगिनी सुधीरताईंना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो.
आज मगर साहेबाच्या वाढदिवसानिमित्त मला इथं बोलून कार्यक्रमाचं अधिष्ठान दिलं, त्याबद्दल आयरे कुटुंबाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मगर साहेबांना जसं बदर साहेब म्हणले 100 वर्षालाही त्यांनी शिडी फोडावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि रजा घेतो. जय जय. परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी हे म्हणण्यामागचं कारण असं की गुरुचा आदेश असल्याशिवाय, मी पत्रकार जरी असलो तर गुरुचा आदेश असल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही. आणि या ठिकाणी आज आपण कशासाठी आलो, का आलो, काय 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 आहे, काय काय नाही हे जर बघितलं तर या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट मी विसरून गेलो होतो की आज RD मगर साहेबांचा वाढदिवस आहे. पण आमच्या बनकरनी मला ऐनवेळेस सांगितलं, फोन केला आता की म्हणले मगर साहेबाचा वाढदिवस आहे. मला एवढा आनंद झाला. कारण का तर मगर साहेब म्हणजे एक लक्ष्मी पुत्र आहे आणि त्या लक्ष्मी पुत्राच्या हातानं आई साहेबांनो आतापर्यंत ज्या वेळेस तुमच्या वृद्धाश्रमात कार्यक्रम झाले त्या वेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी वृद्धाश्रमाला काही ना काहीतरी भेट दिलेली आहे. एवढंच नाही तर कुठली पांडुरंगाची दिंडी असो कि गोरगरिबाचं कुठलंही काम असो, शारदा जी ये आदमी ऐसा है, इसके पास से 1 रुपया अगर अपन लेके गए तो उसके बहुत कुछ होता है. आदमी के हाथ में लक्ष्मी है और वो लक्ष्मी पुत्र है. और दूसरी बात ऐसी है कि ये वृद्धाश्रम जो है ये हमारे बहन का है. ये वृद्धाश्रम ये बेटी अपनी है, शारदा जी ये अपनी है. और आहिरे साहब मेरे जीजा है और अपने जीजा है, तुम्हारे हमारे भी जीजा है. ये छाजड़ की बेटी है और आहिरे साहब इनका हमारा रिश्ता बहुत पुराना है. शून्य में से विश्वास निर्माण करने का कैसा, तो एक तो सीखना RD मगर से, नहीं तो ये आहिरे के जोड़ी से. आज इनका 60वां वाढदिवस मनाने में मुझे दुख हो रहा है. क्यों कि दुख इसीलिए हो रहा है कि ये अभी तो मेरे को मालूम हो रहा है ये 6 साल का ही बच्चा है. और वो लोग क्या बोलते, और उनकी अगर वाणी सुने, उनके अगर भाषण सुने, शारदा जी और भैया जी उनके अगर कुछ भाषण सुनेंगे तो अपना दिल ऐसा होता है कि कुछ ना कुछ तो करना मालूम होता है. का बायानो खरंय का खोटे, प्रत्येक वेळेस मगर साहेब आपल्याला सहकार्य करतात का नाही, येतात का नाही. आणि आज त्यांचा वाढदिवस, काय भाग्य आहे तुमचं आमचं सगळ्यांचं. 60 वर्षाचा माणूस झाला पण दिसतो 6 वर्षासारखा. त्याच्या मागचं कारण असं आहे, बनकर साहेब तुम्ही 4 उद्योजक बोलवा, 4 डॉक्टर बोलवा, 4 राजकीय पुढारी बोलवा आणि 4 कोण बोलवा म्हणलं, व्यापारी. कशासाठी तर तुम्हाला जाहिरात देतील. त्यांनी म्हणले नाही मला करायचं तर RD मगरच्याच हाताने करायचंय आणि ते वृद्धाश्रमात करायचं. मला आनंद वाटला. आणि दुसरी गोष्ट अशी, योगायोग कसा असतो, माणसं कशी चमकतात ते उस्मानाबाद वाल्याला माहित आहे. माणसं कशी चमकतात, माणसं मोठी कशी होतात. बांगड़ का दोस्त, शारदा जी का दोस्त ओम राजे निंबाळकर, उसका भी आज ही जन्मदिन है. और दूसरी बात ऐसी है कि 17 तारखेला जन्मलेल्या आतापर्यंतचा इतिहास आहे. जेवढे भी 17 तारखेला माणसं जन्मली ती फार मोठ्या पदावर गेलेली आहे आणि फार मोठे पैशाने धनवान झालेले आहेत. आम्ही म्हणत नाही की मगर साहेब धनवान नाही, मगर साहेब तर लक्ष्मी पुत्र आहे हो. आणि त्याच्यापेक्षा शारदा साहेब तर लक्ष्मी पुत्राचा बाप आहे, ते कुणाला कळू देत नाही. पण परिस्थिती अशी आहे, मी कुणाची स्तुती करण्यासाठी नाही, पण एकच आहे, बनकर साहेब पेपर चालवताना तुम्हाला फार कष्ट होईल, छापायला कष्ट होईल. त्यासाठी मेहनत करा. आणि तुमच्या पेपरला लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या सुद्धा शुभेच्छा देतो, माझ्या कोलकोल परिवाराच्या शुभेच्छा देतो, परभणीकरांच्या वतीने देतो. आणि पेपर हा मोठ्यात मोठा बनावा. तुमची आता तुम्ही मोटरसायकलवर फिरतात, माझी फार मोठी इच्छा आहे की तुम्ही 4 व्हीलर मध्ये फिरावं, तुमचं मोठ्यात मोठं व्हावं. साफ अतिशयोक्ती नाही बोलता. ये जो कार्यकारी संपादक है ना शफी, ये सरफराज भाई,
बहुत कष्टालू आदमी है, वो तो मैं उनकी तारीफ कर, तुम्हारे सब लोगों की तारीफ के लिए नहीं खड़ा रहा। आज बर्थडे है उनका और बर्थडे के दिन पेपर निकाला, ये जिम्मेदारी सब आरडी मगर पे है और इनामदार साहब पे। पेपर चलेगा नहीं चलेगा, बंद पड़ेगा, बनकर को कुछ देना देना नहीं। बनकर का तो बोलता मैं फोटो निकालता, मैं किसको। आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की आज या पेपरसाठी आपण आला इतक्या लांबून उस्मानाबाद म्हणजे तुळजाभवानीचा आशीर्वाद बन आरडी मगर साहेबांच्या साथ में। आणि मी म्हणतो की परिस्थितीनुसार माणसाने बदललं पाहिजे, कारण का ते कॉन्ट्रॅक्टर, काही कॉन्ट्रॅक्टर कसे असतात, काही कॉन्ट्रॅक्टर असे असतात की अहो कुणीतरी नावाचा एक देशमुख आरडी मगरना म्हणला मी तुझे बघून घेतो, ते म्हणजे माझा बिनधास्त बघ, तुला काय बघायचं ते बघ, कुठं बघायचं ते बघ। पण त्या माणूस हा बहुत भारी आदमी, एक किसको डरता नहीं और दान भी उतना ही करता, अच्छा है। और वाढदिवसाच्या दिवशी चांगलं बोललं पाहिजे। परिस्थिती अशी आहे की काय की त्यांचा हनुमानावर फार भरोसा आहे, त्यांचे भाषण ऐकणं गरजेचं आहे। आणि मी बरंच काही बोललो, आयरे साहेब तुमच्या बाबतीत कुणाच्याही बाबतीत जर काही बोललो असेल, कुणाचं मन दुखवलं असेल तर क्षमा मागतो। आणि एकदा मग सगळेजण टाळ्या वाजा, हॅपी बर्थडे टू यू राजेंद्रजी मगर साहेब। वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी आणि उपस्थित सर्व स्नेहीजन, आज सर्वप्रथम मी श्री मगर सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ॲक्च्युली एखाद्या श्रीमंत वाढदिवस, माणसाचा वाढदिवस म्हटलं की वाढदिवस एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या पार्टीने होतात, परंतु यांनी आज जो वाढदिवस या वृद्धाश्रमामध्ये ठेवला या उपक्रमाबद्दल सर्वप्रथम मी मगर साहेब आणि सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो। माझं भाग्य की मला या वृद्धाश्रमाला वाढदिवसाच्या निमित्तानं भेट देण्याचा योग आला। आम्ही धाराशिवला एक 8-10 वर्ष मित्र कंपनी म्हणून वृद्धाश्रम चालवत होतो, त्यामुळे आणखीन मला आनंद वाटला की या सर्व वृद्धाश्रमाचे जे चालक संचालक आहेत त्यांचे अभिनंदन करतो की समाजाची गरज ओळखून आपण काम करत आहात। तर मगर साहेबांचा आणि माझा अशातच परिचय आला एका कामानिमित्त, परंतु जेवढे लोक मला भेटले तेवढ्या लोकांनी एकच सांगितलं की मगर साहेब म्हणजे खूप पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे MSCB मधलं, आणि व्यक्ती म्हणून खूप चांगला। आणि मी त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि कामातून हा अनुभव घेत आहे। अशा एक चांगल्या जगामध्ये चांगल्या लोकांची सध्या कमी झालेली आहे, तर आज आपण एका चांगल्या माणसाच्या वाढदिवसाला उपस्थित आहात, हे आपलं एक भाग्य आहे। तर आणि एवढ्या चांगल्या रीतीनं वाढदिवस साजरा होतोय त्याचा सर्वांनीच ॲक्च्युली आदर्श घेतला पाहिजे। तर माझ्या वतीनं मी सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। असंच वारंवार त्यांच्या 100 वर्षाच्या वाढदिवसापर्यंत आपण सर्वांनी मिळून त्यांचा वाढदिवस साजरा करू आणि प्रत्येक वेळेस मला येण्याचं भाग्य लाभो ही आई तुळजाभवानीच्या चरणी विनंती करतो। आणि सरांना या पुढील काळात चांगलं आरोग्य, चांगली जनसंपदा, चांगल्या जनसामान्यामध्ये मान सन्मान आणि मिळो, त्यांच्या हातून असं समाजाची सेवा घडो अशी आई तुळजाभवानीच्या चरणी विनंती करतो आणि थांबतो। थँक्यू। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।